नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ययाती राजांची कथा सांगणार आहे। ययाती राजा शूर आणि पराक्रमी होता। नहुष राजांचा मुलगा होता। नहुष राजा एकदा इंद्रपदाची प्राप्ती झाली आणि स्वर्गवासी झाल्यानंतर तिथं राज्य करू लागला इंद्राचं। पण त्यांनी काय केले तर ब्राह्मणाला असणारं ऋषींना असणारं त्या ठिकाणी काय केलं तर बसवून त्या ठिकाणी रथामध्ये रथ ओढायला लावला। मग ऋषीने त्यांना श्राप दिल्या वेळी अजगर होऊन पडशील। आणि त्याच्याच पोटी असणारा ययाती राजा हा झालेला पराक्रमी होता, सुंदर होता, युद्धकुशली होता। पण काय झालं, देवयानी आणि सुमिष्टी देववशव नावाची त्यांची मुलगी होती आणि देवयानी असणारी शुक्राचार्याची मुलगी होती। पण दोघी जणी स्नान करण्यासाठी गेल्या असताना दोघी जणींनी काय केल्या, मग कुणीतरी आले म्हणून पळत आल्याने वस्त्र अंगावर घेतल्या। त्यावेळेस काय झालं, राजाची मुलगी वशव नावाच्या राजाची मुलगी शमिष्ठीनी होती आणि देवयानीने तिचं वस्त्र धारण केलं। त्यावेळेस राग आला गेला, माझे वस्त्र तू धारण आणि केल्यानंतर मग रागानं दोघी जणीनं भांडण केल्या आणि देवयानीला काय केलं तर शमिष्ठीनं विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि त्या अरण्यामध्ये कुणीच नव्हतं। आणि मग तिनं ओरडू लागली, मला वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा, मला बाहेर काढा, विहिरीत पडलेली आहे असं म्हणल्यानंतर राजा ययाती असणारा मग शिकार करण्यासाठी तो अरण्यामध्ये आलेला होता आणि त्याला एक हाक ऐकू आली। हाक ऐकू आल्यानंतर तो तिकडं आवाज येतो, तो तिकडं गेला आणि तिकडे गेल्यानंतर देवयानी एका स्त्रीचा आवाज आहे म्हणून आवाज लक्षात आला आणि मग काढण्यासाठी विहिरीत उतरू लागला। त्यावेळेस देवयानी म्हणली, मी कुणीही पुरुषाला पाहिलेले नाही, मी कुणीही पुरुषाकडे पाहत नाही आणि तुम्ही जर मला करून घेत असाल तर मला तुम्ही विहिरीतून बाहेर काढा, नसता मग काढू नका असं म्हणल्यावर राजाला थोडी चिंता वाटली। पण राजाला एक योग्य वाटलं की एका स्त्रीला वाचवणं हे गरजेचं आहे। म्हणून काय केलं, राजानं तिला विहिरीबाहेर काढलं आणि विचारपूस केली, तू कुणाची आहेस, तू कुणाची कन्या आहेस, तू इथं कशी काय आलीस म्हणून। आणि तिनं सर्व मग वृत्तांत सांगितलं, आम्ही सख्या मिळून इथं स्नानासाठी आलो होतो आणि आमचं भांडण झाल्यामुळं मला तिने ढकलल्या विहिरीत आणि आपण निघून गेलेत म्हणून। आणि मग तिने आणलं आणि मग कुठं तर शुक्राचार्याची मुलगी असल्यामुळे त्यांना देऊन टाकल्या। मग त्याने असणार काय केलं तर शुभभाव करून तिचं लग्न केलं आणि लग्न करून राजाला दिल्यानंतर मग वशव नावाचं राज्य त्या ठिकाणी तिने मरण पावले आणि शमिष्ठी असणारी शुक्राचार्य गुरु असल्यामुळे तिचा सांभाळ करू लागली। मग तिलाही असणारं राजानं घेण्याची इच्छा प्राप्त झाली। सुंदर होती शमिष्ठी, शस्त्रविद्याचं लोट होती, सर्वच लोट होती आणि देवयानीने एक दिवशी राजवाड्यात ती बोलवलं बहीण म्हणून तिला। मग आपणच आपली धर्मकन्या म्हणून तिचे पालनपोषण करू लागले आणि करत असताना बरेच दिवस लोटले तिच्यावर। पण तिला वाटलं राजाला ही पण आपल्याला आलीच आहे, आपण हिला करून घेऊ आणि राजा एक वेळ असणारं राज्याचं स्वीकार करण्यासाठी युद्धासाठी गेलेला असताना त्याला शस्त्रविद्या अंगावर पडल्या आणि तो मूर्छा अवस्थेत पडला आणि पडल्यानंतर मग शमिष्ठीनं अरण्यामध्ये त्याला उठवलं योगमाया शक्तीनं आणि मग लग्नविवाह झाल्यानंतर मग तिला काय झालं तर तिच्यापासून असणारं 9 मास भरले गेले। मग शुक्राचार्याला पुढं पडलं, मी एवढा शूर पराक्रमी आणि मग मी गुरु आहे सगळ्यांचा आणि ही माझी धर्मकन्या आहे, मी मांडलेली आहे आणि मग हिला ही असं का झालं, कोण आहे। मग तिनं सांगणं गेली। मग गेल्यानंतर मग त्यावेळेस काय झालं तर सांगितलं कोण आहे तर आहे ययाती राजा आहे। मग तिच्यासोबत तिचं लग्न लावलं आणि 2 राण्या नांदू लागला। पण सध्या असणारं काय करायची तर तिनं ययातीला वाटायचं की दोन्ही राण्याला आपण समान ठेवावं, पण समान नाही, भांडण व्हायचं दररोज असणारं, दररोज भांडण होऊ लागलं। मग आता शमिष्ठी असणारी मारण्याचा प्रयत्न केला देवयानीने तिला, म्हणून तिने काय केले तर तिला लांब अरण्यामध्ये ठेवण्यात आलं आणि अरण्यामध्ये ठेवल्यानंतर तिला पूर्व नावाचा मुलगा झालेला होता आणि तो सुंदर आणि पराक्रमी असल्यामुळे युद्धकुशल्यात होता। मग तो असणारा मुलगा राजवाड्यामध्ये तिने घेऊन आली। त्यावेळेस मग त्याला राजाला वाटलं की देवयानीने काय केलं, तू एकीवरही प्रेम करत नाहीस, दोघीवरही प्रेम करतोस, त्या प्रेमाचं काय स्वार्थिक आहे का नाही, तुझं माझ्यावरही प्रेम नाही आहे आणि शमिष्ठीवरही आहे, तर तिच्यासोबत बी नको माझ्यासोबत बी नको, तू म्हाताराच होऊन पड असा श्राप दिल्यानंतर राजा म्हातारा झाला। आणि मग त्यानंतर काय झालं तर मग राजाला वाहिवा वाटू लागला, आता मी म्हातारपण आलं मला, आता मी काय करू या अवस्थेमध्ये,
आणि मला तर जगण्याची शक्यता आहे, मला राज्यच आहे, मी राज्य करायचं आहे मला, ह्याच्यातून माझी सुटका कशी करावी. आणि मग त्यानं काय केलं तर बऱ्याच ब्राह्मणाला विचारलं, स्त्रियांना ऋषींना विचारलं आणि त्याने एक उपाय सांगितला की तुझं म्हातारपण तू कुणाला तरी दे आणि तू तरुण वयामध्ये ये म्हणून. मग त्यावेळेस म्हातारपण कोण घ्यायला तयार आहे, कोणाला घेऊ वाटते. आणि पुरुहा नावाचा शिमिष्टीचा मुलगा होता, तिला ययाती राजानं काय केलं तर म्हातारपण दिलं आणि आपण असताना मग परत राज्य करू लागला. आता ह्याच्या पुढची कथा मी तुम्हाला उद्या सांगणार.